मुंबई महापालिकेच्या निधी वाटपात साटम फॅक्टरची चर्चा आहे। अमित साटम जे मुंबईचे भाजप अध्यक्ष आहेत त्यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची खैरात झाली आहे असं म्हटलं जात आहे। अमित साटम यांच्या मतदारसंघात 39 कोटींचा निधी वळवण्यात आला। साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना 9 कोटींचा निधी मिळाला आहे। 6 पैकी 5 नगरसेवकांना प्रत्येकी 6 कोटी विकास निधी मिळालेला आहे। निधी वाटपात साटम यांच्या मतदारसंघाला झुकतं माप मिळालंय का? निधी वाटपात समतोल न ठेवता काही विशिष्ट मतदारसंघांना, पक्षीयांना किंवा व्यक्तींना प्राधान्य दिलं गेलं का असा सवाल आता उपस्थित होतोय। निधीचं वाटप राजकीय जवळीक आणि गटबाजीवर होतंय का असाही सवाल विरोधक करू लागले। शिल्पा नरवडे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शिल्पा, प्रसन्न सर, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निधी वाटपावरून अगोदरपासूनच अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळत होता। आपण जर पाहिलं तर निधी वाटप झाला आणि त्यानंतर सत्ताधारी असतील, गटनेते असतील किंवा इतर जे नगरसेवक आहेत त्यांना मात्र कोट्यावधींचा निधी वाटप झाला आणि विरोधी पक्षातील जे नगरसेवक होते त्यांची मात्र लाखात बोळवण झालेली पाहायला मिळाली। मात्र आता जर आपण पाहिलं तर सत्ताधारी पक्षातच धुसफूस पाहायला मिळत आहे। अंतर्गत वाद जो आहे तो देखील चव्हाट्यावर आलेला आहे, कारण भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार जे आहेत अमित साटम यांच्याच मतदारसंघामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी वाटप करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर त्या मतदारसंघामध्ये 6 नगरसेवक आहेत, त्यापैकी 5 नगरसेवकांना 6 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे प्रत्येकाला, आणि एका नगरसेवकाला म्हणजे अमित साटम यांचा अगदी निकटवर्तीय नातेवाईक जो आहे राठोड त्याला मात्र 9 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे। आणि आता ही अंतर्गत जी चर्चा होती ती मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील आता ही चर्चा रंगलेली आहे। विशेष म्हणजे अमित साटम यांचा निकटवर्ती आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये हा कोट्यावधींचा निधी कसा काय दिला जाऊ शकतो अशी अंतर्गत भाजपमध्ये धुसफूस सुरू झाली। आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर अमित साटम यांनी देखील मुंबई महानगरपालिकेला एक पत्र दिलेलं आहे की जो माझ्या मतदारसंघामध्ये निधी दिलेला आहे तो आता कमी करण्यात यावा, कारण आता ही नामुष्कीची वेळ मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्षावर आलेली पाहायला मिळत आहे। त्यात विरोधक देखील जोरदार चर्चा करताना पाहायला मिळतात। विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा निधी जो आहे तो विकास कामांसाठी देण्यात आला होता, मात्र काही नगरसेवकांची लाखात बोळवण झाली, त्याच्यावरून राजकारण रंगताना आपण पाहिलं। आणि आता जर आपण पाहिलं तर सत्ताधारी जो भाजप पक्ष आहे त्यांच्याच मध्ये हा अंतर्गत वाद जो होता तो चव्हाट्यावर आला आणि हा अंतर्गत वाद मिटवण्यासाठी थेट मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबई महानगरपालिकेला पत्र लिहिलं आहे। आणि त्या पत्रात असं देखील म्हटलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये नगरसेवकांना जो निधी दिलेला आहे तो आता निधी कुठेतरी कमी करण्यात यावा, त्यामुळे आता हा निधी कमी केला जातोय का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर अशा प्रकारे या निधी वाटपाबद्दल आता राजकीय वास येऊ लागला।